नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ स्टोरीज विथ मी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। आज आपण हरतालिका व्रताबद्दल माहिती घेऊया। हरतालिका म्हणजे काय, तिला हे नाव कसे प्राप्त झाले आणि तिची काय कथा आहे हे आपण जाणून घेऊया। भाद्रपद शुद्ध तृतीया ही हरतालिका तृतीया म्हणून साजरी करतात। अनेक स्त्रिया या दिवशी चांगला पती मिळावा याकरिता तसेच सदैव सौभाग्य राहावे याकरिता उपवास करतात। हरतालिका हे पार्वतीचे नाव, परंतु हे नाव तिला कसे प्राप्त झाले यामागची कथा काय हे आपण जाणून घेऊया। हरतालिका हे हिंदू धर्मातील महिलांसाठी आणि कुमारिकांसाठी सांगितलेले एक धार्मिक व्रत आहे। हरतालिका हा मूळ संस्कृत शब्द आहे। हर म्हणजे घेऊन जाणे, हरिता म्हणजे जिला नेले ती आणि लिका म्हणजे सखी। पार्वतीला शिवप्राप्तीसाठी सखी तपश्चर्येला घेऊन गेली म्हणून पार्वतीला हरतालिका असे म्हणतात। हरतालिका कथा ही भविष्य पुराणातील हरगौरी संवादात आली आहे। चला तर मग आता आपण हरतालिकेची कथा ऐकूया। भविष्य पुराणात आलेल्या कथेनुसार एके दिवशी शंकर पार्वती कैलास पर्वतावर बसली होती। पार्वतीने शंकराला विचारलं, देवा, सर्व व्रतात चांगले व्रत कोणते? कोणत्या पुण्याईमुळे मी आपली पत्नी झाली हे मला सांगा। तेव्हा शंकर म्हणाले, जसे नक्षत्रात चंद्र श्रेष्ठ, ग्रहात सूर्य श्रेष्ठ, 4 वर्णात ब्राह्मण श्रेष्ठ, देवात श्री विष्णू श्रेष्ठ, नद्यांमध्ये श्री गंगा श्रेष्ठ, त्याप्रमाणे हरतालिका हे व्रत सर्वात श्रेष्ठ। ते तुला सांगतो। तेच तू पूर्वजन्मी हिमालय पर्वतावर केलंस आणि त्याच पुण्याने तू मला प्राप्त झालीस। तुझ्या वडिलांनी म्हणजेच पर्वतराज हिमालयाने तुझं लग्न श्री विष्णूंशी करण्याचा निर्णय घेतला। नारद मुनींनी हिमालयास असे सांगितले की श्री विष्णूंचाही या लग्नासाठी होकार आहे। विष्णूच्या या स्थळाविषयी हिमालयाने पार्वतीला सांगितले, परंतु तिला ही गोष्ट रुचली नाही। ती अत्यंत क्रोधित झाली आणि सखीला घडलेली सर्व हकीकत सांगितली। महादेवा वाचून दुसरा पती करायचा नाही असा तिचा ठाम निश्चय होता। सखीने तिला घोर अरण्यात नेले। सखी आणि पार्वतीने तिथे शिवलिंगाची स्थापना केली। पार्वतीने त्या लिंगाची मनोभावे पूजा केली। तो पूर्ण दिवस उपवास केला। तो दिवस भाद्रपद शुद्ध तृतीयेचा होता। पूर्ण रात्र शंकराचे नामस्मरण केले। या व्रताच्या सामर्थ्याने शंकराचे कैलासावरील आसन हलले आणि त्याने तुला दर्शन दिले। वर मागण्यास सांगितल्यावर पार्वतीने शंकर आपले पती व्हावे ही इच्छा व्यक्त केली। शंकरांनी तथास्तु म्हटले। पुढे दुसऱ्या दिवशी ती व्रतपूजा पार्वतीने विसर्जन केली। सखीसह उद्यापन केले। इतक्यात हिमालय पार्वतीला शोधत वनात आला। पार्वतीने निघून येण्याचे कारण सांगितले, तसेच व्रताची हकीकत ही सांगितली। हिमालयाने पार्वतीला शंकराशी विवाह करून देण्याचे वचन दिले आणि पार्वती घरी आली। यथावकाश पार्वती आणि शंकर यांचा विवाह झाला। हे व्रत मनोभावे करणाऱ्या कुमारिकांना त्यांचा इच्छित वर प्राप्त होईल अशी कथा महादेवांनी पार्वतीला सांगितली। धन्यवाद।